हॅलो फ्रेंड्स, वर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आता झालेली आहे संध्याकाळ आणि आज कसं संडे सुद्धा आहे आणि माझी मिस्टर सुद्धा घरी आहे। तर आज म्हटलं काहीतरी चटपटीत बनवावं। तर आज मला खायची आठवण आली होती पापडी चाट। तर त्यासाठी मी आता हे पापडी बनवायला घेतलेली आहे आणि त्यानंतर पूर्ण पापडी चाटची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी सर्वात आधी मैदा घेतलेला आहे आणि आता ह्या मैद्यामध्ये मीठ आणि जिरं टाकून देणार आहे आणि मस्तपैकी हा मैदा आपण पापडी चाटसाठी भिजवून घेऊया। थोडंसं मीठ घालून घेऊया मैद्यामध्ये। त्यानंतर थोडं जिरं आणि आता यामध्ये आपल्याला तेल सुद्धा घालून घ्यायचं आहे। थोडं मस्तपैकी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पहिले नॉर्मलच तेल घ्यायचं आहे, आपल्याला गरम करायची गरज नाहीये। हे पहा, या ठिकाणी आपलं असं मुठ्ठी बांधली की हे असं बनलं पाहिजे पीठ गोळा, म्हणजे आपलं पीठ एकदम छान भिजत आहे। आता यामध्ये आपण पाणी थोडं पाणी घालून भिजून घेऊया। मी एकदम कमी पापडी बनवणार आहे, फक्त आता सध्यापुरती खायपुरती। तरी पण या ठिकाणी माझा गोळा बनून तयार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता माझ्याजवळ हे प्लेन दही आहे। आता मी या दह्यामध्ये मीठ आणि जिरे पावडर वगैरे टाकून घेणार आहे। त्यानंतर हे पहा, ही विकतची चिंचची चटणी आहे, मीठ गोड चटणी, हे सुद्धा मी या वाटीमध्ये काढून घेणार आहे। या चटणीमध्ये थोडं पाणी घालून घेऊया। त्यानंतर या दह्यामध्ये सुद्धा मी मीठ आणि जिरे पावडर घालून घेणार आहे। थोडं मीठ आणि थोडी साखर सुद्धा घालून घेऊया, कारण दही खूप आंबट असते म्हणून। या ठिकाणी थोडी साखर सुद्धा घालून घेणार आहे मी। आणि याला सुद्धा मस्तपैकी कालवून घेऊया। आता माझी दही खटाई बनून तयार आहे आणि आता आलू जे आहे ते मी आलू सकाळी सुकवून घेतले होते, आता फक्त याची साल काढून घेणार आहे। या ठिकाणी हे पहा मी आलू सुद्धा मॅश करून घेतलेला आहे आणि आता माझं फक्त कांदा कापायचा राहिलेला आहे आणि कोथिंबीर। चला तर मग ते सुद्धा करून घेते।
तर हे पहा, या ठिकाणी माझं पापडी चाटसाठी लागणार सगळं साहित्य तयार आहे। या ठिकाणी मी आलू सुद्धा मॅश करून घेतलेला आहे, कांदा सुद्धा कापून घेतलेला आहे। त्यानंतर ही शेव आहे, यामध्ये दही आणि कढई आहे। तर आता मी पापडी बनवते। ह्या पोळीची मस्तपैकी लहान लहान पापडी पाडणार आहे। हे मी छोटंसं झाकण घेतलेलं आहे आणि या झाकणाला आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पापडी कापताना चिपकली नाही पाहिजे म्हणून। तर या ठिकाणी मस्तपैकी पापड्या लावून घेणार आहे मी। या ठिकाणी हे पापडी बनवून तयार आहे आणि ह्या पापडी तेलात टाकल्यावर फुगल्या नाही पाहिजे यासाठी आपण हे काटचमच्याने याला थोडे थोडे छिद्र पाडून घेऊया असे मस्तपैकी याला, म्हणजे आपल्या पापड्या तेलामध्ये फुगणार नाही। तर हे पहा, या ठिकाणी माझी सर्व पापडी बनवून तयार आहे। आता मी पापडी चाट बनवून दाखवते। त्यापैकी मस्तपैकी आता पापडी घेणार आहे मी प्लेटमध्ये। हे पहा, या ठिकाणी प्लेटमध्ये पापडी काढून घेतलेली आहे आणि आता जे मॅश केलेले आलू आहे त्यामध्ये आपण हे टाकूया। हे पहा, आता यावर मस्तपैकी मी आलू घालून घेतलेले आहे आणि आता यावर लाल तिखट सुद्धा घालून घेणार आहे। आणि आता काळं मीठ घालून घेऊया। आता आपण यावर दही कढई घालून घेऊया, सर्वात आधी कढई घालून घेऊया। त्यानंतर दही सुद्धा घालून घेऊया। आपण घरी बनवले ना की आपण खूप सारं होते आणि आपण आपल्या मनाने खूप सारं दही वगैरे कढई सुद्धा घेऊ शकतो आपल्या मनपसंतीने। या ठिकाणी मस्तपैकी भरपूर सारं दही आणि कढई घालून घेतलेली आहे मी। त्यानंतर आता कांदा घालून घेऊया। तेव्हा भरपूर सारा कांदा सुद्धा घातलेला आहे आणि सर्वात शेवटी घालणार आहे एकदम भरभरून शेव। आणि हे एकदम बारीक शेव आहे जी आपल्याकडे पापडी चाटसाठी मिळते ती। हे पहा, या ठिकाणी माझी पापडी चाट बनवून तयार आहे। चला तर मग तुम्ही सुद्धा पापडी चाट खायला आणि तुम्हाला माझी पापडी चाटची रेसिपी कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।